असती तर घाई केली असती कोणी सरकारने सरकार आमचं नाहीये ना आता. कशाला उगाच आम्ही आलो असतो तर कशाला उगाच सुखाचे पेढे खायचे. जेव्हा आम्हाला कडुलिंब दिले तुम्ही खायला तर आता ते सगळं बसतो ना. अमित शहा आणि कोणाची हो झाली ना 2 मिनिटाची झाली. काय कारण अचानकपणे ते गावी निघून चाललेत. आज बैठक होणार होती. त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालून राहिलं. ते म्हणाले मला जरा थकवा आलाय, खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चाललो. सरकार म्हणतात की मुहूर्त आणि नाहीये, मुहूर्त CM ची काल नाहीये बैठक. पुढील 2 तारखेपर्यंत. बरोबर आहे. उद्या अमावस्या आहे. अमावस्येला कोण शपथविधी करतं काय? अमित शहा आणि सीएमची भेट झाली काल. ते फोटोमध्ये जास्त आनंदी दिसत नाहीये. तर त्या गोष्टीवर चर्चा सुरू झाली आहे. हे बघा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही त्यांचा चेहरा दिवसातनं 10 वेळा बघता, त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतंय. मला तर काही दिसलं नाही. त्यांनी केस कापलेत, केसाला तेल लावलंय, त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता, मी माझ्या अँगलने बघीन. पण देवेंद्र फडणवीस सीएम झाले की तुम्हाला आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय? लोकप्रतिनिधी तुम्ही काय काळजी करू नका. मला कशाने आनंद होतोय ते मला माहितीये, पण मी तुम्हाला सांगणार नाही. त्यांची बॉडी लँग्वेज काय वाटते एकंदरीत तुम्ही आता भेट घेऊन नाही, त्यांची बॉडी लँग्वेज मला काल अमित शहाची भेट आणि त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही, कारण का ते खुर्चीवर बसले. आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना, चालताना दिसत. दादाचा आनंद जास्त दिसत होता काल फोटोमध्ये. कोणाचा? दादांचा त्यांचा आनंद आणि काय त्या दुःखाचं हे मला काय समजत नाही. पण आता उपमुख्यमंत्री तुम्ही म्हटला होता की शिंदे तुम्हाला वेळ देतो, तुम्ही अनेकदा वेळ मागून पण मी दिलेली नाही. मी आज काय बोलायला घाबरतो की काय? नाही मला वेळ दिली त्यांनी. गर्दीत भेटायचे, मी काम सांगितलं, हे बघ रे काम करून दे, कागज काय आज मग मन की बात झाली का? आज मनमोकळी चर्चा झाली. संजय राऊतांचं म्हणणं आहे की दादा उपमुख्यमंत्रीच राहणार. तुम्हाला वाटतं का? सर, विरोधी पक्षनेता कोण होणार असा सवाल वारंवार विचारला जातो. अमोल मिटकर यांनी काल ट्विट केलं होतं, जंगल में सन्नाटा छाया है, शेर फिर से आएगा. दिल्लीला बैठक सुरू असताना त्यांचे सूचक ट्विट होतं. त्यांचा सूचक ट्विट आणि त्याचा अर्थ त्यांना विचारा, मला माहिती. दादा म्हणतात की लोक म्हणतात दादा परत उपमुख्यमंत्रीच राहणार. वाटतं तुम्हाला? अहो ते काय राहणार आहे मला काय माहिती. त्याचे 135 आहे, त्याचा मुख्यमंत्री होणार आहे. हे लोकशाहीतलं साधं गणित आहे. नाही, पण मग त्यांची इच्छा. सर, तुम्ही म्हणत आहात की ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आलाय. तुमच्या मतदारसंघात हा घोळ करण्यात नाही आला का, किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी? माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, मोठा लढा उभारणार आहे विरोधक ईव्हीएम बद्दल. लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लढा. ही जर लोकशाही पुढचे 100 वर्ष टिकवायची असेल, या देशाचा रशिया करायचा नसेल, या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल, आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल, तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध नाही, लोकशाही वाचवण्यासाठी ECI विरुद्ध लढा द्यावा लागेल. 2019 ते 2024 मध्ये मतं वाढली किती? 5 लाख. किती? 5 लाख. आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती? 46 लाख. किती? म्हणजे 5 वर्षात 5 लाख आणि 4 महिन्यात 46 लाख. 800 पट मतं वाढली. हे कधी शक्य असते का? कोणाची मतं कुठनं आली, कुठे गेली, काही कळलं नाही. डिलीटेड ऍडेड, काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही, काय नाही. इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे. कारण का इलेक्शन कमिशनमध्ये जेव्हा तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात, त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले, तेव्हाच खरं तर यांचा कट लक्षात यायला हवा होता. विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली. हा कट फार आधीपासून शिजला होता. 2019 ते 2024च्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि हा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची प्रक्रिया बघितली तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात घोटाळा किती मोठा आहे. शेवटच्या 3 तासात जरा थांबावं. शेवटच्या 3 तासात मतदान वाढलेलं नाही. तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो. 8 वाजता मतदान सुरू होतं, 9ला पहिल्या फेरीचं मतदान बाहेर पडतं, 9 ते 10 मध्ये मतदान होतं, 10 वाजतापर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं. असं 11, 12, 13
1, 2, 3, 4, 5 पर्यंतचं मतदान ते जाहीर करून टाकतात आणि 5 ते 6चं मतदान ते असतं ते साधारण 7 वाजेस्तो त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे. यावेळेस काय झालं 1 अमुक टक्के मतदान झालं आणि 11:30 वाजता त्या 5च्या मतदानामध्ये 7.83चा इन्क्रीज झाला. किती? 7.83%. म्हणजे 76 लाख मतं वाढली. हे कशी वाढू शकतात? 7 तास तुम्हाला लागतात कशाला? फक्त 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं याची टक्केवारी मोजायची होती तर तुम्हाला 5 ते 6 मध्ये झालेल्या 1 तासाची मतदानाची टक्केवारी सगळी गणित मांडायला 7 तास लागले कशाला? पण काही निकाल धक्कादायक आहेत की जिथं शक्य नव्हतं की हे इथं हे होतं. मी सांगितलं तुम्हाला. असे किती मतदारसंघ सांगू? किती ते मतदान एक आहे. मी तुम्हाला कराड उत्तर आणि सत्यजित पाटणकर आणि बाळासाहेब पाटलांचं मतदान सांगितलं. 90,935, 90,935 जे अशक्य आहे. नाशिकमध्ये 6 मतदारसंघ असे आहेत 1,38,000 एवढी मतं, 1,38,000 एवढी मतं, 1,38,000 हे मतं कॉमन आहेत. पूर्ण महाराष्ट्राची शीट घेऊन बसा तुम्हाला सगळं लक्षात येईल. पुढच्या 8 दिवसात आम्ही सगळे घेऊन येणारच आहोत. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी रोहित पवारांना आव्हान दिलंय की कुठल्याही क्षणी त्यांनी जाहीर करावं की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं. 101 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय त्यांनी. थांबा जरा वेळ थांबा ना. दूध का दूध पाणी करायला आम्ही मोकळे आहोत ना. 2022चा जो ज्यांनी विरोध केला तर सगळ्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला या निवडणुकीत. पाडण्याचा प्रयत्न न झाला, पाडले. पण तर पहिल्या फळीतल्या नेत्यांना पाडायचं आणि विरोधी पक्ष नेत्यांसाठी पण संख्या उरवायची नाही असं काही डाव. असं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणायची, महाराष्ट्रातली लोकशाही संपून टाकायची या प्लॅनिंगने हे सगळं झालेलं आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.